हॅलो गाईज, सो दिस इज माय फर्स्ट व्लॉग आणि आमच्या रियांशचा होता 5th बड्डे आणि आम्ही 5th बड्डेसाठी सगळ्यांची फेवरेट अशी पावभाजी डिश बनवण्याचा बेत केला होता. चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या सिग्नेचर डिशची रेसिपी सांगणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी कुकरमध्ये थोडंसं तेल तापवून त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडासा कांदा परतवून घेतला, त्याला फोडणी देऊन घेतली. त्यामध्ये थोडेसे मसाले ॲड केले, जसं की थोडंसं प्रवीण, तिखट, हळद आणि थोडासा पावभाजी मसाला हे सगळं ॲड करून त्याला थोडीशी फोडणी देऊन घेतली. कारण यामध्ये सगळ्या भाज्या आपल्याला उकडवण्यासाठी टाकायच्या होत्या. पावभाजीला लागणाऱ्या भाज्या जसं की कांदा, टोमॅटो, बटाटा, वाटाणे, थोडंसं बीट आणि फुलगोबी हे सगळं यामध्ये ॲड करायचं होतं. फुलगोबी मी थोडं वेगळ्या पाण्यात उकडवून घेतली होती, कारण फुलगोबी उकडल्यानंतर त्या पाण्याचा थोडासा कडवटसर वास येतो आणि तो पाण्याचा वास भाजीला लागू नये म्हणून मी ती वेगळी उकडवून घेतली आणि नंतर कुकरमध्ये सगळ्या भाज्यांसोबत परत उकडवण्यासाठी मिक्सअप करून घेतली. सगळ्या भाज्या आपण एकदम बारीक आणि छोट्या छोट्या कापून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर उकडवायला टाकणार होतो या फोडणीमध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा, टोमॅटोची वेगवेगळी पेस्ट काढून नंतरसुद्धा एकत्र करून भाजीला फोडणी देऊ शकता. मला ही पद्धत जास्त सोयीस्कर वाटते, त्यामुळे मी हे सगळं एकत्र उकडवून घेते. थोडेसे वाटाणेसुद्धा आपण या भाजीमध्ये ॲड केलेले होते. छान प्रकारे सगळ्या भाज्या अशा मिक्सअप करून घेतलेल्या होत्या त्या फोडणीमध्ये. त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये ॲड करायची आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठसुद्धा ॲड करायचं आहे, कारण जेव्हा आपण परत फोडणी देतो तेव्हा परत आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं असतं, म्हणून मी थोडं कमीच मीठ टाकून घेतलं. कोथिंबीर टाकून घेतली आणि भाजी उकडवायला ठेवली. उकडून झाल्यानंतर भाजी अशा प्रकारे छान अशी स्मॅश करून घेतली. खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, एकदम योग्य प्रमाणात त्याला स्मॅश करून घ्यायची आहे छान प्रकारे भाजी. आणि मग त्यानंतर परत फोडणीसाठी मी तेल तापवायला ठेवलं होतं. तेल तापवून झाल्यानंतर त्यामध्ये परत थोडंसं जिरं, मोहरी, थोडेसे मसाले आणि लसूण अद्रकीची पेस्ट त्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. ही पेस्ट छान प्रकारे परतवल्यानंतर त्यात थोडासा कांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा लालसर होईपर्यंत छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे. कांदा एकदा छानपैकी परतवला की त्यामध्ये थोडंसं बीट, अशा प्रकारे मी बीट किसून घेतलं होतं, ते बीट या भाजीमध्ये ॲड करायचं आहे. बीट ॲड केल्याने भाजीला सुंदर असा रेड कलर येतो, एकदम हॉटेलसारखी लाल लाल पावभाजी होते. सो हे सगळं मिश्रण मी एकजीव होईपर्यंत आणि छान प्रकारे शिजवून घेतलं होतं. त्यामध्ये नंतर थोडे मसाले ॲड केले, जसे की आपण आधी केले होते. थोडीशी हळद, तिखट, थोडासा प्रवीण मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला हे सगळं टाकून परत एकदा हे मिश्रण छान प्रकारे मिक्सअप करून घेतलं होतं. हे मिक्सअप झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो बॅटर केला होता, जी स्मॅश केलेली पावभाजी होती, तुम्ही बघू शकता, ही अशा प्रकारे स्मॅश केलेली सगळी पावभाजी आपण या फोडणीत टाकणार आहोत. त्या फोडणीत ती टाकल्यानंतर सगळी भाजी आणि सगळी फोडणी ही छान प्रकारे अशी मिक्सअप करून घ्यायची आहे. ती मिक्सअप करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. आमचं बटर यावेळेस आलेलं नव्हतं, त्यामुळे मी फक्त कोथिंबीर अगोदर ॲड करून घेतली. सो अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि आमचं बटर लेट आल्यामुळे मी सर्व करताना थोडंसं बटर टाकून पावभाजी परत गरम करून घेतली आणि सगळ्यांना सर्व केली. थँक्यू.